सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व अ पासून ज्ञ सर्वांना मुळाक्षरे आपण देवनागरीमध्ये काढून दाखवणार आहोत फलकलेखनाच्या सहाय्यातून. हे असे खडूचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे कुठल्याही प्रकारे भिजवलेले नाहीत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि का भिजवलेले नाहीत तर त्याचं कारण असं आहे की भिजवले की ते पटकन संपतात आणि हे मऊ खडू आहेत. हाय कंपनीचे आहेत. आपण कोरस कंपनीचे वापरले तरी चालेल. ॲमेझॉनवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खडू असतात. ते खडू जरी वापरले तरी चालतील. जे आपल्याकडे सहज उपलब्ध होतात ते खडू वापरले तरी चालतील. अशा प्रकारचे ह्या खडूच्या साहाय्याने आपण या ठिकाणी या फळ्यावर आपण अ पासून ज्ञ पर्यंत सर्व मुळाक्षरे मी काढून दाखवणार आहे. त्याचबरोबर हे असे कॉलम्स का टाकलेले आहेत कारण की या कॉलमच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा सराव कसा करायचा अक्षरांचा हे अशा प्रकारे आपण इथं समजून घेणार आहोत. पहा, सुरुवात करूया आपण अ पासून. ओ ओ आ. आपलं जे देवनागरी जे अँगल आहे तो देवनागरी अँगल अजिबात बदलायचा नाही. आ ई त्यानंतर इथं ई दुसरा ई त्यानंतर उ उ दुसरा उ त्यानंतर ए ऐ ओ त्यानंतर ओ औ हे वरचे जे दोन मात्रे आहेत ते एकाच ठिकाणी आले पाहिजेत. या शेवटच्या कान्यावर आणि आहा. आणि आहा. हे अशा प्रकारे ही आपली अशी सर्व मुळाक्षरे. आता बघा ई आणि हे जे लाईन्स आहेत या लाईनपेक्षा खाली आलेलं आहे कारण की या ठिकाणी माझा खडू मोठा झालेला आहे. या साईजमध्ये जर असता तर म्हणजे खडूची साईज महत्त्वाची आहे. या ठिकाणचा खडू जाडी जास्त झाल्यामुळे त्याला उंची आपल्याला जास्त घ्यावी लागली. यानंतर आपण पाहूया आता क ची लाईन आपण पाहूया. पहा, क ख क ख ग क ख ग घ आणि शेवटचा आहे घ. इथं हे जोडलेलं आहे, जोडले गेले केवळ उंची आणि खडूचं माप.
त्यानंतर आहे बघा आपलं च, च, छ, च, छ, ज, च, छ, ज, त्यानंतर झ, आणि इथं जे शेवटचं जे अनुनासिक आहे ते अन, य थोडक्यात. य. त्यानंतर पाहता आपण पुढचं घेऊया अक्षर ट, ट, ठ, ट, ठ, ड, ट, ठ, ड, ढ, ट, ठ, ड, ढ, न. हे पण अनुनासिक आहे बाणातला न. ट, ठ, ड, ढ, न. त्यानंतर आता पाहूया त, त, थ, त, थ, द, त, थ, द, ध, आणि इथला आहे अनुनासिक न. त, थ, द, ध, न. यानंतरच आपण घेऊया आता प, प, फ, प, फ, ब, प, फ, ब, भ, प, फ, ब, भ आणि म. हे प, फ, ब, भ, म हे 5 अनुनासिके या ह्याच्यातले. आता यानंतरचं आहे प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श. आपण पुढच्या कॉलममध्ये घेऊया. चला. य, र, ल, य, र, ल, व, व, य, र, ल, व, श, य, र, ल, व, श, स, श, स,
स. यानंतरचा आहे ह ळ क्ष ज्ञ. ह ळ क्ष आणि शेवटचा आहे ज्ञ. आपण इथं काढूया. ज्ञ. ही झाली आपली सर्व मुळाक्षरे. यानंतर आपण याच्यातले आणखी काही मुळाक्षरे आहेत जे आपण वापरतो लिहिताना, ते आपण लिहूया. त्यामध्ये आहे श्र, श्री मधला पहा इथं आपण करूया. आपण खडू बदलू, चमकतोय हा खडू. श्री लिहूया. पहा श्र. त्यानंतर आपल्याला रू आहे, ऋषीतला रू. पहा आता दोन पद्धतीने काढला जातो. एक असा एक आहे, एक असा काढून हे असं केलं जातं खाली, आणि दुसरा एक रू आहे तो फक्त इथूनच असा वाटी घेतली जाते. अशा प्रकारे तोही काढू आपण. हा इथून घेतला की असा घेतलेला आहे, अशा प्रकारचा. याच्यात आणि याच्यामध्ये फरक आहे. आता नवीन आलेला आहे तो अशा प्रकारे. त्यानंतरचा आहे लृ. हे एक आहे, तेही आपण काढू. अशा प्रकारचं. त्यानंतर याच्यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे उकार, काना, मात्रा, वेलांटी ते पण आहे. तो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आपण आज या ठिकाणी हे अक्षर पाहिलेली आहेत. यामध्ये आपण तरीही वेलांटीचं पाहूया. हे अशा प्रकारे वेलांटी. मात्रा अशा प्रकारचा. उकार अशा प्रकारचा. हा दुसरा उकार, हा पहिला उकार. काना आपण याच्यामध्ये दिलेलेच आहेत अशा प्रकारचा. तर असे आपण आज ही अक्षरे पाहिलेली आहेत. खूप जणांची विनंती होती की आपण ही अक्षरे अशा प्रकारचे बनवावीत. मी या ठिकाणी खूप छानपैकी प्रयत्न केलेला आहे आपल्यासाठी अक्षरं बनवण्याचा. असा तुम्ही सराव करा. खूप खूप धन्यवाद.